नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील क्वेश्चन नंबर 3 ब पोएमवर आधारित असलेला हा क्वेश्चन आहे. ॲप्रिशिएशन लिहायला सांगितलं जातं एका पोएमचं. आता ॲप्रिशिएशन म्हणजे काय, तर त्या कवितेचा रसग्रहण म्हणूयात आपण त्याला, की त्या कवितेत काय काय समाविष्ट करून ती कविता बनलेली आहे. तिची बऱ्याचशा मुद्द्यांद्वारे माहिती आपल्याला सांगायची असते. पण प्रश्न कसा विचारला जातो आणि किती मार्काला विचारला जातो हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा प्रश्न 4 मार्काला विचारला जातो. एखादी कविता ह्या ठिकाणी आपल्याला दिली जाते आणि त्या कवितेतील फक्त ओळी दिलेल्या असतात. त्या ओळींचा अभ्यास करूनच किंवा त्या ओळी पाहूनच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. यामध्ये कोणकोणते घटक लिहायचे आहेत हे आधी समजून घ्या आणि त्या कवितेच्या संदर्भातली ही माहिती लिहिली की तुम्हाला हे गुण मिळत आहेत. तर कोणकोणते मुद्दे आपल्याला ह्या प्रश्नात लिहिणं अपेक्षित आहे. तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आहे, म्हणजे भावार्थ म्हणूया त्याचा किंवा रसग्रहणच म्हणूया, हे बेटर असेल त्याच्यासाठी. तर कसं लिहायचं, तर त्याच्यात काही मुद्दे ठराविक विचारात घ्यावे लागतात. जसं अबाउट द पोएम, पोएमविषयी सांगा. अबाउट द पोएट, कवी कोण आहे त्याच्याविषयी माहिती सांगा. आणि अबाउट द टायटल, त्याला जे टायटल दिलं आहे त्याच्याविषयीची माहिती सांगा. म्हणजे फक्त ओळी असतात त्याच्यामुळं आपल्याला पोएम ओळखावी लागते, त्याचं कवी कोण आहे ते ओळखावं लागतं आणि टायटल काय आहे त्या पोएमचं तेही ओळखावं लागतं. तिन्ही गोष्टी नसतात. आपण सांगायची की ही अमुक अमुक कविता आहे, त्याचे कवी हे आहेत आणि त्याला दिलेले हे टायटल कसं समर्पित त्या कवितेसाठी योग्य आहे. तर पहा, तुम्ही असं पॉईंट टाकून खाली त्याचं उत्तर लिहू शकताय. मी इथं ब्लॅक हायलाईटमध्ये जे काही दिले तिथं तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. कोणती पोएम असू द्या, बाकीचं जे लाईन आहेत त्या पाठ करून ठेवा आणि जिथं डार्क हायलाईट केलेलं आहे तिथं फक्त तुम्हाला जी पोएम येईन त्याच्याविषयीची माहिती बदलत जायचं, म्हणजे तुमची ॲप्रिशिएशन लिहायचं काम खूप सोपं होतं. तर वाक्यरचना बघ कशी होईल. द पोएम, याचं नाव येईल तिथं, मी टाकलेलंच नाही कुठल्याच पोएमचं. एक मॉडेल आन्सर मी ह्या ठिकाणी देतो आहे. कॉमन आन्सर म्हणूयात, सगळ्या पोएमला ते लागू होणार आहेत. पोएमचं नाव लिहा. इज रिटन बाय द फेमस पोएट, त्या पोएटचं नाव लिहा. द टायटल ऑफ द पोएम इज व्हेरी सिग्निफिकन्स अँड सुटेबल. आता हे सगळ्या याला दिलेलं सुटेबलच आहे असं म्हणायचं. इट रिफ्लेक्ट द सेंटर आयडिया ऑफ द पोएम, त्या टायटलमधून त्या पोएमची आयडिया येऊन जाते. द पोएट इज नोन फॉर हिज, किंवा हर कोण आहे ते, तो आहे की ती आहे त्याच्यावरून. पोएट स्पेशालिटी काय आहे त्याच्यात, इथं मी काही त्याची स्पेशालिटी दिले, त्याच्यातली कोणतीही तुम्ही एखाद दोन लिहू शकता. तर असं एक जनरल पहिली माहिती आपल्याला लिहायची असते. आता थीम काय आहे पोएमची तेही आपण एक कॉमन आन्सर करूया. त्याचं पहा, फक्त हायलायटेड पार्ट बदला. द सेंटर थीम ऑफ द पोएम रिव्हेल अराउंड, अशा भोवती फिरते ती. मेन थीम त्या पोएमची इथं टाका, एका वाक्यात असलेली, एका लाईनमध्ये असलेली. द पोएट ब्युटिफुली डिस्क्राईब, तर इथं वन लाईन समरी ऑफ द पोएम. इट हायलाइट्स द इम्पॉर्टन ऑफ, कसलं इम्पॉर्टंट आहे की व्हॅल्यू किंवा मोरल त्याच्यातून काय आपल्याला मिळतं ते इन ह्युमन लाईफ. असे 3 घटक आपण इथे विचारात घेतो आहे. बाकी सगळं पाठ करा, हायलायटेड पार्ट तुम्हाला लिहायचं आहे. तर आपल्या हे प्रश्न जेव्हा संपेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की हे जे बदलायचे पार्ट आहेत ना, त्याचा एक चार्ट बनवायचा कवितांनुसार आणि मग तो कसा पाठ करून आपल्याला जाता येऊ शकतं. सगळ्या कुठल्याही प्रकारचे आले तरी तुम्हाला हे उत्तर लिहायला फार सोपं होऊन जाईल. जे हुशार विद्यार्थी यांना तर फार सोपा प्रश्न वाटतो हा. ज्यांना येत नाही त्यांनी थोडेसे असे बदल करून घेऊ शकतात. पोएटिक स्टाईल कशी आहे, त्याच्यात लँग्वेज कशी वापरलेली आहे ते आपल्याला सांगायचे असते. त्याचं अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येईल. द लँग्वेज ऑफ द पोएम इज सिम्पल, डेकोरेटिव्ह किंवा फिलॉसॉफिकल
कशी आहे तिथं ते पोएम कोणती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. याच्यातला एखादा शब्द तिथं लिहून टाकायचा. अँड इझी टू अंडरस्टँड. द पोएट हॅज यूज व्हेरियस पोएटिक डिव्हाइस लाईक. तर इथं 1-2 फिगर ऑफ स्पीच लिहून टाकायचे. पोएटिक डिव्हाइस कोणते कोणते येतात. तर जनरल प्रत्येक कवितेमध्ये जवळपास अलिट्रेशन, मेटाफर किंवा पर्सनिफिकेशनचे फिगर ऑफ स्पीच दिसतात. त्यामुळे तुम्ही जनरल याच्यातला कोणताही एखाद 2 तिथं तुम्हाला जो वाटेल तो लिहून टाका. 1 किंवा 2 लिहू शकता. टू एन्हान्स द पोएटिक ब्युटी ऑफ द पोएम. द पोएम हॅज फ्री वर्स. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं रायमिंग वर्ड वगैरे येत नाही. असे डायरेक्ट कशाही प्रकारचे ओपन छंदातली ती कविता जर असेल म्हणजे ज्याचं रायमिंग वर्ड नाही असे तर त्यावेळेस फ्री वर्समध्ये जाते. किंवा मग काही पोएम असे आहेत की ज्याचं रायमिंग वर्ड असतं. एकतर विदाऊट रायमिंग वर्डचे येईल किंवा रायमिंग वर्डचे येईल. मग विदाऊट रायमिंग वर्ड असेल तर फ्री वर्स म्हणा आणि रायमिंग वर्डचं असेल तर अ स्पेसिफिक रायमिंग स्कीम लाईक ए ए बी बी. कसं आहे ते म्हणजे 4 लाईन असतात तर ए बी बी असं आहेत की कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला सांगता येतं. द टोन ऑफ द पोएम इज सिरियस. सिरियस आहे का ती कविता की इन्स्पायर करणारी आहे की रिफ्लेक्टिव्ह आहे, कशाचं परिवर्तन त्याच्यातून होतं आहे की जॉयफुली आनंद देणारी आहे. तर याच्यातलं कोणता एक प्रकार तिथं पोएमचा असो त्याचा टोन नसतो तो तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे पहा आता मी उत्तर पण त्याच्यात काही जे लिहिता येण्यासारखे ते दाखवलेले आहे त्याच्यातलं कोणताही एक शब्द लिहून तुम्ही अशा पद्धतीचे हे पोएटिक स्टाईल लिहू शकता. 4 मार्काला आहे ना तर 4 गोष्टी आपल्याला लिहायला लागतील तर 4 मार्क मिळतात. पहिलं आपण त्या पोएमचं नाव, त्याचं कवी कोण आहे आणि ती थीम काय आहे त्याच्याविषयी माहिती पाहिली होती. दुसरे पोएटिक स्टाईल आणि लँग्वेज पाहिली. तिसरं तर स्पेशल फीचर काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत स्पेशली. द स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज इट्स इमॅजिनरी मॅसेज देणारी आहे की पिक्टोरियल क्वालिटी त्याच्यात काही वेगळी स्पेशल क्वालिटी दाखवली गेलेली आहे. इट गिव्ह अ स्ट्रॉंग मॅसेज दॅट. कोणता मॅसेज देतात ते इन्सर्ट द मोरल. त्या याचं काय निघतं ते मोरल लिहू शकतं किंवा मॅसेज काय मिळतो त्या पोएममधून तो मॅसेज ऑफ द पोएम. ह्या दोघांपैकी एक तिथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इट फोकस द रीडर टू थिंक अबाउट. आता कशाच्या संदर्भात त्या रीडरला फोकस करायला लावले स्पेसिफिक टॉपिक इथं त्या रिलेटेड पोएमचा लिहून टाकायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहिता येईल. आणि शेवटचं माय ओपिनियन हा मुद्दा घ्यायचा. म्हणजे आता आपल्याला काय वाटतं ते कवीच्या मते कवीनं काय लिहिलं ते आपण सांगितलं. आता आपल्याला काय वाटतं हा एक मुद्दा आपला घ्यायचा. म्हणजे 4 मुद्दे होतात. माय ओपिनियन काय, अ रिअली लाईक दिस पोएम बिकॉज आय रिअली लाईक दिस पोएम बिकॉज मला ही कविता फार आवडली. का? इट इज व्हेरी इन्स्पायर असेल तर इन्स्पायर लिहा, हार्ट टचिंग असेल तर हार्ट टचिंग लिहा किंवा इतर काही तुम्हाला वाटते त्याच्याबद्दल तर असं एखादा त्या ठिकाणी मुद्दा मेन्शन करायचा. इट गिव्ह मी अ पॉझिटिव्ह perspective toward life. The poem is a beautiful creation that leave a lasting impression on my mind. तर अशा पद्धतीने एक आपलं ओपिनियनचं पण हे केलेलं आहे. फक्त तुम्हाला कुठल्या प्रकारची कविता आहे तेवढंच तिथं टाकायचे. इन्स्पायरिंग, हार्ट टचिंग, कशा पद्धतीने मोटिवेटिंग काय तुम्हाला लिहायचं ते तिथं मेन्शन करू शकता. अशा पद्धतीने बाकी सगळं पाठच करून जायचं. ओपिनियन पण हे असं लिहून टाका. तर अशा पद्धतीने मित्रांनो ॲप्रिशिएशन कवितेचं लिहिता येतं. फक्त काम करायचं काय आहे तुम्हाला पुस्तकातल्या सगळ्या कविता शोधायच्या आणि त्याच्यामध्ये इथं जे जे मुद्दे आपण विचारात घेतले त्याचे कॉलम बनवायचे. मग कवितेचं नाव, मग मुद्दे घ्यायचे आणि त्या मुद्द्यात प्रत्येक कवितेच्या नावासमोर ते घटक मेन्शन करत जायचे. त्याचं एक टेबल बनवायचं आणि तो टेबल पाठ केला तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणत्या कवितेमध्ये सेम पार्ट आहेत. त्या कवितेंचे पार्ट लक्षात ठेवायचे
ह्या 3 कवितांना इथं हाच सेम मुद्दा आहे. मग तो सेम मुद्दा त्या 3 कविता आल्यावरती तुम्ही लिहू शकता. असा एक जनरल अभ्यास तुम्हाला ह्या ॲप्रिशिएशनचा करता येतो. तुम्ही हा पार्ट तयार करून घ्या किंवा मग मॅसेज करा कमेंटमध्ये. मी तुम्हाला त्याच्या संदर्भातलं टेबल देखील उपलब्ध करून देईल आणि हे पूर्ण ॲप्रिशिएशन जे मी ह्या ठिकाणी दाखवलं हे देखील तुम्हाला सेंड करण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.